च्या व्हिडिओमध्ये आपण व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स मधील B1, B2, B3 आणि B5 बद्दल बघितलंय. ह्याच्यामध्ये आपण व्हिडिओमध्ये B6, B7, B9 आणि B12 बद्दल बघणार आहोत. B6 पेरिडॉक्सिन. पेरिडॉक्सिन ऑफकोर्स हे फॉस्फेट फॉर्म मध्ये आढळतं. एकतर पेरिडॉक्सिल फॉस्फेट किंवा पेरिडॉक्सिल अमाइन फॉस्फेट हे कोएन्झाइम आहेत. भरपूर एन्झाइम साठी ते सहाय्यक घटक म्हणून काम करू शकतात. सोर्सेस हे आपल्याला ईस्ट, पॉलिश तांदूळ, सेरेलस ग्रेन, धान्य म्हणतो अन्नधान्य, एग योल्क, लिव्हर, मसल, किडनी, फिश ह्याच्यातनं मिळतं. फंक्शन काय आहे तर मोस्टली हे अमिनो ऍसिड ऍब्झॉर्प्शन करण्यासाठी आणि त्याचं मेटाबॉलिझम करण्यासाठी महत्वाचं आहे. कोएन्झाइम म्हणून काम करतं आणि त्यामुळं ट्रान्समिशन किंवा डिकार्बोक्सिलेशन अमिनो ऍसिडचं यांच्या मार्फत होतं. ब्रेन फंक्शन नॉर्मल ठेवायचं काम हे करतात. त्याचबरोबर आरबीसी तयार करण्यासाठी अँटीबॉडीज तयार करण्यासाठी मदतनीस आहे. दररोज किती पाहिजे? इन्फंट्स मध्ये 0.3 मिलीग्रॅम, ऍडल्ट मध्ये 2 मिलीग्रॅम. कमतरता असेल तर काय होतं तर नीट वाढ होत नाही, वेट गेन होत नाही, वेगवेगळे ॲनिमिया होतात, रक्तक्षय म्हणतो आपण, त्वचेचे रोग होतात, त्याच्यामध्ये चट्टे दिसायला लागतात. त्यानंतर एपिलेटी फॉर्म, कन्व्हल्जन्स लहान मुलांच्या मध्ये बघायला मिळतात, म्हणजे आचके येते, मिरगी येणे हे बघायला मिळतं. बायोटीन B7 म्हटलं जातं, त्याला व्हिटॅमिन एच असंही म्हणतात. सोर्से कशातनं हे प्राप्त होतं? एग योल, किडनी, लिव्हर, ईस्ट, मिल्क आणि टोमॅटो हे गुड सोर्सेस आहेत. त्यांचं फंक्शन काय आहे तर बायोटीन हे कोएन्झाइम म्हणूनच काम करतं. कार्बन डायऑक्साईड फिक्सेशन रिॲक्शन, ऍसिटिल कोए, कार्बोक्सिलेट ह्या रिॲक्शनसाठी वेगवेगळ्या एन्झाईम्सला ते मदतनीस म्हणून काम बघतं. फॅटी ऍसिड तयार करण्यासाठी ह्याची मदत होती. दररोज आपल्याला किती लागतं तर इंटेस्टिनल मध्ये आतड्यांमध्ये जे जीवाणू आहेत ते बायोटीन तयार करतात. त्यामुळं डाएट मधनं तशी त्याची जास्त आवश्यकता नाही. कमतरता असेल तर काय होतं तर कमतरता दोन कारणांनी होते. एक तर बॅक्टेरिया जे आहेत आतड्यामध्ये त्यांचं त्या खतम झाल्या असतील तर, किंवा एक तर कच्ची अंडी जी आहे त्याचं फिडिंग हाय झालं असेल तर त्यामुळे डॅर्मॅटायटिस होतात, एक्स्ट्रीमिटी म्हणजे हातापायांना त्वचा रोग होतात, स्नायूमध्ये वेदना व्हायला लागतात, भूक मंद होती, अॅनोरेक्सिया म्हटलं जातं, नॉसिया म्हणजे मळमळणे, उलटी होणे, ॲनिमिया म्हणजे रक्तक्षय होतं. फॉलिक ऍसिड ग्रुप B9 म्हटलं जातं. सोर्सेस ईस्ट, किडनी, लिव्हर, ग्रीन लेफी व्हेजिटेबल्स हे चांगले सोर्सेस आहेत फॉलिक ऍसिडचं. फक्त एक आहे की ओव्हर कुकिंग केलं की ह्याच्यातले व्हिटॅमिन्स म्हणजे फॉलिक ऍसिड नष्ट होतात किंवा फोलेट्स नष्ट होतात. फंक्शन काय तर आरबीसी तयार करण्याने त्याचे मॅच्युरेशन करायचं काम हे करतात. डीएनए सिंथेसिस करण्यासाठी तयार करण्यासाठी याची मदत होती. डायजेशन व्हायला आणि प्रोटीनचं बरोबर त्याचं यूज होण्यासाठी ह्याची मदत होते. कमतरता कशामध्ये दिसते आपल्याला तर मायक्रोसायटिक अँड मेगालोब्लास्टिक ॲनिमिया. मायक्रोसायटिक म्हणजे नॉर्मल सेल जी आहे ती 7.3 to 7.4 अशी दिसते ही नॉर्मल रेड ब्लड सेल्स. त्याच्यापेक्षा साईज मोठा झाला तर त्याला म्हणतो आपण मायक्रोसायटिक ॲनिमिया. मेगालोप्लास्टिक ॲनिमिया म्हणजे जेव्हा लोह कमी पडतं तेव्हा इथं आरबीसीचं प्रोडक्शन कमी होतं आणि त्याला आपण ॲनिमिया म्हणतो. कारण काय? लोह कमी पडल्यामुळे म्हणून त्याला मेगालोप्लास्टिक ॲनिमिया म्हणतो. विकनेस जाणवतं, थकवा, रिटार्डेशन ऑफ ग्रोथ प्रॉपरली होत नाही. B12 सायनोकोबॅल्मिन अँटी पर्निशियस ॲनिमिया फॅक्टर आहे. तर जेव्हा आरबीसीचं प्रमाण कमी होतं तेव्हा त्याला पर्निशियस ॲनिमिया म्हटलं जातं. याच्यामुळं आरबीसी प्रोडक्शन किंवा मॅच्युरेशन चांगलं होतं. B12 हे एक्स्ट्रन्सिक फॅक्टर आहे, बाह्य फॅक्टर आहे.
हे ऍक्च्युली ऍब्झॉर्शन इलेम मध्ये होतं. हे जर कॉम्बिनेशन म्युकोप्रोटीन बरोबर, म्हणजे हा म्युकोप्रोटीन इंट्रेन्सिक फॅक्टर आहे, तर तो गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये असतो. हे दोन्हीचं फॉर्मेशन जर झालं नाही प्रॉपरली, तर हे जे कॉम्प्लेक्स विटॅमिन B12 डेफिशियन्सी तिथं आपल्याला होतं. सोर्सेस काय, लिव्हर, एग, मिल्क, मीट, फिश हे बेस्ट सोर्सेस आहे. यांचं काम आहे ते म्हणजे RBC प्रोडक्शन करणे, डेव्हलप करणे फोलिक ऍसिड बरोबर. नर्वस सिस्टीम प्रॉपर फंक्शन करणे. कोएन्झाईम म्हणून काम करतं मिथिल मेलॉन CoA टू सक्सिनिल CoA, ही जेव्हा रिॲक्शन होती तेव्हा त्याचं कोएन्झाईम म्हणून त्याचं काम असतं. छोट्या कमी प्रमाणामध्ये न्यूक्लिओप्रोटीन आणि प्रोटीन तयार करण्यासाठी ह्याची मदत होती. कमतरता कशात जाणवते, मेगालोब्लास्टिक ॲनिमिया, ज्याच्यामध्ये RBC प्रोडक्शन कमी पडलेलं असतं. म्युकोझल ॲट्रोफी, इन्फ्लमेशन ऑफ टंग, ज्याला ग्लॉसिटिस म्हटलं जातं, आणि माउथ. पेरिफेरल सेन्सरी डिस्टर्ब झालेलं जाणवतं आपल्याला इथं. तर हे सगळं B12 मुळे डिसीज होतात. बायोमेडिकल कन्सेप्ट ह्या सगळ्या बी कॉम्प्लेक्स बद्दल काय आहे, तर आता थायमिन हा जो आपल्याला विटॅमिन बी कॉम्प्लेक्स मधला आहे, त्याच्यामुळं जर कमतरता असेल तर बेरी होती. रायबोफ्लेविन मुळे हिलॉसिस ग्लॉसिटिस होतं. नियासिन मध्ये पेलेग्रा होतं. पेरिडॉक्सिन म्हणून पेरिफेर न्यूरोपॅथी होतं. फोलिक ऍसिड मध्ये मायक्रोसायटिक ॲनिमिया होतो. कोबॅलामिन मुळे पर्निशियस ॲनिमिया होतं. तर बी कॉम्प्लेक्स विटॅमिन डिफिशियन्सीस हे मल्टिपल लॅदर दॅन, म्हणजे सिंगल त्याचं एक कॉम्प्लिकेशन बघायला मिळत नाही. भरपूर ह्या 8 जे आहेत विटॅमिन, हे एकाची कमतरता कधी जाणवत नाही. एकापेक्षा जास्त बी मधलं जे काही विटॅमिन्स आहेत त्यांचे एकत्र होतात, ओव्हरलॅपिंग आपल्याला हे सिम्पटम्स बघायला लागतात. तेव्हा इंडिव्हिज्युअल बी कॉम्प्लेक्सचे कुठले सिम्पटम्स दिसत नाही. कंबाईन थेरपी आहे B12 आणि फोलिक ऍसिड, हे साधारण मेगालोप्लास्टिक ॲनिमियासाठी चांगली ट्रीटमेंट आहे. नियासिनचे मेगा डोसेस जर झाले तर ते काय होतात की हायपरलिपिडिमियासाठी युजफुल होतात. तर लॉंग टर्म साठी आयसोनायझ्ड ट्रीटमेंट जी ट्युबरक्युलोसिस केली जाते त्यामुळे B6 डिफिशियन्सी जाणवती. फोलिक ऍसिड सप्लिमेंट जर आपण दिली तर रेड्यूस द प्लाझ्मा होमोसिस्टीन होतं आणि अल्थ्रोस्केरोसिस आणि थ्रोम्बोसिस विच असोसिएट विथ अल्थ्रोस्केरोसिस आणि थ्रोम्बोसिस. अल्थ्रोस्केरोसिस म्हणजे रक्तवाहिनीचा दाह होतो, कारण त्यांच्या रक्तवाहिन्यांच्या भिंती जाड व्हायला लागतात कॅल्शियम साठवून ठेवून. आणि थ्रोम्बोसिस म्हणजे गुठळी तयार होणे. सल्फामॅन हे अँटीबॅक्टेरियल ड्रग्स आहे, इनिबिट करतं PABA टू प्रोड्युस्ड फोलिक ऍसिड. तर पॅरा अमिनो बेन्झोइक ऍसिड असं PABAचा लॉंग फॉर्म आहे. ॲमिनोप्टेरिन आणि ॲमिथोप्रेलिन हे स्ट्रक्चरल एनागल्स आहे फोलिक ऍसिडचे. हे ट्रीटमेंट, कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी हे ड्रग्स वापरले जातात. लायपोइक ऍसिड हे थेराप्युटिकली युजफुल अँटीऑक्सिडंट, प्रिव्हेंट स्ट्रोक, तडाखा जो बसतो मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन, हार्ट अटॅक मध्ये वापरलं जातं, तर ह्याच्यासाठी यूज होतं. आता हे विटॅमिन बी कॉम्प्लेक्सचे सगळे विटॅमिन्स आहेत, मेन रोल आणि कशात सापडतात. B1 थायमिन हा मेटाबॉलिझम जे आहे करून व्यवस्थित कार्बोहायड्रेटचं वगैरे एनर्जी मध्ये रूपांतर करतं. मोस्टली सोर्सेस जर बघितलं तर आपण व्हेजिटेबल्स आणि फ्रूट आहेतच. पोर्क आहे, सनफ्लावर सीड्स आणि बीट जर्म्स आहे. B2 रायबोफ्लॅविन आहे, हे सुद्धा फूडचं कन्वर्ट एनर्जी मध्ये करतं, अँटीऑक्सिडंट म्हणून काम केलं जातं. मेनली सोर्स बघायला मिळतात ऑर्गन, मीट्स, बीफ आणि मशरूम. B3 नियासिन ज्याला म्हटलं जातं, तर मेटाबॉलिझम आणि DNA प्रोडक्शनसाठी, रिपेअरसाठी महत्वाचा आहे रोल. मोस्टली आपल्याला चिकन, टुना, लेंटिल्स याच्यापासून मिळतं. B5 पॅन्टोथेनिक ऍसिड, ह्याच्यामुळं बॉडीला एक एनर्जी मिळते फूडमधनं. हार्मोन आणि कोलेस्ट्रॉल प्रोडक्शनसाठी महत्वाचा रोल आहे. तर लिव्हर, फिश, योगर्ट, अवकोडो ह्याच्यासाठी बेस्ट सोर्सेस आहे. B6 पेरिडॉक्सिन हे अमिनो ऍसिड मेटाबॉलिझम, रेड सेल प्रोडक्शन, त्याच्यानंतर न्यूरो ट्रान्समिशनसाठी हेल्प करतं.
तर चिकन पीस, साल्मॉन आणि पोटॅटोस हे बेस्ट सोर्सेस आहे. B7 बायोटीन हे कार्बोहायड्रेट फॅट मेटाबॉलिझम तसंच जीन एक्सप्रेशनसाठी महत्वाचं आहे. ईस्ट, एग्स, साल्मॉन, चीज, लिव्हर हे बेस्ट सोर्सेस आहे. B9 फ्लोलाइट, फोलेट हे सेल ग्रोथ, अमिनो ऍसिड मेटाबॉलिझमसाठी, रेड आणि व्हाईट ब्लड सेलसाठी, प्रॉपर सेल डिव्हिजनसाठी महत्वाचं आहे. ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, लिव्हर, बीन्स आणि हे फोलिक ऍसिड आणि सप्लिमेंट्स लाईक फोलिक ऍसिड हे महत्वाचं आहे B9 साठी. B12 कोबॅल्मिन, न्यूरोलॉजिकल फंक्शन, डीएनए प्रोडक्शन, त्यानंतर आरबीसी डेव्हलपमेंटसाठी महत्वाचा रोल आहे. ॲनिमल सोर्सेस बघितलं तर मीट, एग, सी फूड्स आणि डेअरी प्रोडक्ट ह्यांच्यामध्ये आपल्याला सोर्सेस बघायला मिळतात. थँक्यू.